नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागामध्ये आता एक मित्रांनो जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे, ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतो आणि तो क्षण मालिकेमध्ये लवकरच येणार आहे। कारण आपला अद्वैत कलाच्या प्रेमाच्या जाणीवमुळे कलाच्या अगदी असह्य अगदी आठवणीने तो कलाला कशी त्याची प्रेमाची जाणीव निर्माण करतो आणि कलाच आपल्यासाठी कशी योग्य आहे, तो लगेच कलाला आपल्या प्रेमाची कबुली कसं देतो हे मात्र या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी अद्वैतवर काय अशी परीक्षा येते, काय संकट येतं आणि त्या संकटातून कला देवासारखी धावत येऊन अद्वैतला कसं वाचवते आणि रोहिणी, राहुल आणि नैना यांचे खरे चेहरे आता ती लवकरात लवकर सर्वांच्या समोर कसे घेऊन येते हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर जर नवीन असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करण्यासाठी विसरू नका, जेणेकरून नवनवीन आता जे व्हिडिओ आहे तर ते तुम्हाला लवकरच पाहायला येत राहतील। तेव्हा मित्रांनो आता चांदेकरांच्या घरामधून आता सरोजने जो काही डिव्होर्स पेपरचा प्लॅन आखलेला असतो, म्हणून आता तो डिव्होर्स पेपर्सवर सह्या करून कलाचा जो काही अपमान अद्वैतने केलेला आहे तर म्हणून कला अगदी दुखावून त्या घरातून निघून गेलेली असते। परंतु आबांचं मन कायम आबांना खात असतं। या घरची लक्ष्मी या घरात सुखात नाही, या घरात तिच्यावर अपमान होतात, वाटेल तसे आरोप होतात, परंतु काही झालं तरी आता कला या घरची थोरली सून आहे। अगदी लक्ष्मीचे पाऊल तिच्या पायामध्ये आहेत, त्यामुळे आता आपली कला लवकरात लवकर घरी यायला हवी, म्हणून आबांना आता कलाची खूप काळजी लागते। आणि जर अद्वैतचा संसारच व्यवस्थित झाला नाही तर सोहम आणि बाकी सर्वांचे संसारसुद्धा व्यवस्थित होणार नाही। त्यासाठी आपल्याला जो काही शाप आहे तो शाप खरा ठरतो की काय असे त्यांना वाटत असते, म्हणून आता लगेच आबा हे घाईने तातडीने निर्णय घेतात। परंतु आता मित्रांनो या अद्वैत आणि कला हे वेगळे आहेत आणि ते आता इकडे वेगवेगळे राहतात। या संधीचा मात्र राहुल, नैना आणि रोहिणी अगदी पुरेपूर फायदा घेण्याचं ठरवतात। कारण आता कला तोपर्यंत या घरात नाही तर अद्वैतला अगदी डिप्रेशनच्या गोळ्या देऊन त्याला आता कोमात कसं पाठवायचं, जेणेकरून अद्वैत बिझनेसमध्ये लक्ष घालू शकणार नाही आणि त्याची जी काही आता ही शरीराची अवस्था आहे तर ती पूर्णपणे कोलमडून जाईल आणि मग एकट्या ह्या चांदेकरांच्या बिझनेस फक्त राहुल बघेल आणि राहुलच या चांदेकरांच्या बिझनेसचा मालक होईल अशी स्वप्न आता राहुल आणि रोहिणी बघत असतात आणि नैना तर त्यांची त्यात साथ देत असते। आपल्या बहिणीच्या संसारावर अगदी डोळा ठेवून उठणारी ही नैना आपल्या नवऱ्याची आणि आपल्या सासूची साथ देते। परंतु आता मात्र नैनाला तिचं जे काही खरं रूप आहे तर ते कसं पाहायला मिळणार आहे आणि नैनाला शेवटी पश्चातापाशिवाय दुसरी कोणतीही जाणीव नाही हे कसं आता होणार आहे। कारण जे काही दुसऱ्यासाठी खड्डा खांदला जातो तर त्यात मात्र राहुल आणि नैना स्वतः सापडणार असतात, जेणेकरून आता अद्वैत आणि कला या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न ते करत असतात। तर त्या प्रयत्नामध्ये मात्र होतं तर काय वेगळं, अद्वैत आणि कला हे एकत्र येतात। आपल्या लक्ष्मी आई अंबाबाईच्या कृपेने मात्र आता लवकरच अद्वैत आणि कला लवकरच एकत्र येणार असतात। आपल्या प्रेमाची जाणीव अद्वैत आता कलाला देणार असतो, प्रेमाची कबुली तो देणार असतो। तेव्हा मित्रांनो आता हे बघा, कला इकडे चांदेकरांच्या घरात राहते, परंतु अद्वैतला सारखे कलाचे भास होतात। तो आता स्वतःला एकच प्रश्न विचारत असतो की खरे कायम मला त्रास देत असते, झोपेत असो, कशातही असो, ती फक्त आणि फक्त मला त्रास देत असते। नक्की मी तिला इतकं मिस का करत असेल, नक्की काय असं झालं असेल की कला या घरात नाही तर सारखे मला तिचे भास होतात, तिची आठवण येते, असं का होत असेल। जर कोणी दुसरंही जवळ आलं तरीसुद्धा मी कलाच्याच नावाने आवाज का देतो, असं माझ्याशी का होत असेल, याचा अद्वैत आता विचार करत असतो। आता कलाला कितीही सांगितले पण कला आता घरात यायला तयार नाही हे अद्वैतला माहिती असतं, म्हणून अद्वैत आता विचार करत असतो की काही झालं तरी आता
कलाला मात्र या घरामध्ये यायला हवे आणि जर कला या घरात नाही आली तर आपलं जीणं खरंच अवघड होईल. आपल्याबरोबर असं काय होतं नेमकं त्याला आता अगदी जे अस्थमीचा त्रास आहे तर विचार करून आणि ह्या ज्या काही गोळ्यांचा चुकीचा डोस आहे याने मुळे आता अद्वैतची तब्येत पूर्णपणे खालवायला सुरुवात होते. अद्वैत सारखा आता कलाचा विचार करत असतो की कला का येत नसेल, आपण अशी काय मोठी चूक केली असेल म्हणून कला मानाने या घरामध्ये परत येत नाही, आपलंच कुठेतरी काहीतरी चुकतं, आपण आता कलाला अगदी मानाने या घरामध्ये परत आणायला हवं असं मात्र आता अद्वैत ठरवतो. परंतु त्या अगोदर अद्वैतवर आता एक खूप असा जीवघेणा संकटमयी हमला होणार असतो. कारण जे काही गोळ्या आता अद्वैतच्या पोटामध्ये जात असतात तर त्यामुळे त्याचे दुष्परिणाम अद्वैतवर व्हायला सुरुवात होते. अद्वैतची तब्येत एकदम वीक होते. आबांना सुद्धा काही कळत नसतं की अद्वैतला नेमकं काय होतंय. आबा आता कलाला फोन करतात, हे बघ कला, अगं तू प्लीज एकदा घरी चल. परंतु कला म्हणते की नाही आबा, मी तुमचं सगळं काही ऐकलं असतं, परंतु जोपर्यंत अद्वैत मला अगदी चांदेकर मनाने न्यायला येत नाही. कारण आबा हे बघा आजोबा, तुम्हाला तर माहिती होतं माझी काही चूक नव्हती, मी फक्त आमचा संसार जपण्याचा प्रयत्न करत होते. परंतु अद्वैतलाही कधी कळालं नाही, तो कायम फक्त आता दुसऱ्यांचा विचार करत आला आणि आता मात्र जे काही होतं ते चुकीच्या पद्धतीने होतंय. त्यामुळे आबा जर मी अगदी स्वतः त्या घरात आले तर अद्वैत पहिल्या म्हणजे जसा माझ्याबरोबर वागत होता, दुसऱ्याचं ऐकून माझ्यावर जे आरोप तो करत होता आणि आमचं नातं एक अगदी जबरदस्तीचं नातं आहे हेच त्याच्या मनामध्ये कायम राहील. त्यामुळे त्याला थोडीशी जाणीव व्हायला हवी. तेव्हा आता सोमसुद्धा कला वहिनीला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो की हे बघ वहिनी, अगं त्यात काजलची सुद्धा काही चूक नव्हती, कारण मी काजलवर प्रेम करत होतो. काजलने तर नंतर मला प्रेमाची कबुली दिली, परंतु आता जे काही आहे तर ते सगळं सुरळीत झालेलं आहे. परंतु तू अद्वैत दादासाठी आपल्या घरी ये. कला म्हणते की नाही सोम, जोपर्यंत सगळं काही व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी नाही येऊ शकत. परंतु आता अद्वैतला अगदी म्हणजे त्याला एक असा अस्थमेचा अटॅक येतो आणि अद्वैतला काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते. त्याला श्वास घेता येत नसतो. परंतु आता कलाने मात्र जे काही आता ते अस्थमेचा जो काही पंप आहे श्वास घेण्याचा अद्वैतचा प्रत्येक ठिकाणी ठेवलेला असतो, म्हणून अद्वैतला आता तो पंप तेथे ते टेबलवर सापडतो. त्याला कलाची परत आठवण होते की कलाने आपल्यासाठी आत्तापर्यंत काय काय केलं, ती आपली किती काळजी घेत होते. अद्वैतला प्रत्येक गोष्टीची जाणीव व्हायला सुरुवात होते. परंतु अद्वैत आता विचार करतो की आपल्याला असं का होत असेल, नक्की आपण काहीतरी वेगळे काहीतरी गोळ्या औषधं घेतो की काय, कला येते नाही, कलाचं लक्ष आपल्यावर नाही, मग नक्की असं आपल्याबरोबर काय होत असेल अद्वैतला काही सुचत नसतं. तेव्हा आता अद्वैतला चक्कर येते, अद्वैत खाली पडतो. तेव्हा आता सरोज घाईने डॉक्टरांना बोलावून घेते आणि डॉक्टरांना आता बोलावल्यानंतर अद्वैतला चेक केलं जातं. तर अद्वैतला चेक केल्यानंतर आता अद्वैतची तब्येत इतकी गंभीर स्वरूपाची आहे, कारण कोणते तरी वेगळेच डोस अद्वैतला देण्यात येत आहे. हे आता डॉक्टर जेव्हा सांगतो तेव्हा आता सर्वांच्या पायाखालची जमीन हादरते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं आई, परंतु मी जे काही डोस घेत होतो तर ते राहुलच मला देत होता, कारण आत्तापर्यंत गोळ्या औषधं तर मी व्यवस्थित घेत होतो, परंतु अचानक असं काय झालं. राहुल लगेच गडबडतो. रोहिणी आणि राहुल घाबरतात. रोहिणी म्हणते की अरे अद्वैत, तुला जे काही गोळ्या औषधं आहे तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दिले जातात, मग असं काय होत असेल. तेव्हा आता सरोज म्हणते की ते गोळ्या आणि औषधं कोणते आहे मला अगोदर दाखवायला हवे. परंतु त्याच वेळेस आता अद्वैतला जबर एक अटॅक येतो. अस्थमेचा त्याला श्वास घ्यायला जोरजोराने त्रास होतो, कारण ज्या काही डिप्रेशनच्या गोळ्या आहेत तर त्याने अद्वैतची पूर्णपणे परिस्थिती बिकट होते. जे उपचार त्याच्यावर व्हायला हवे ते उपचार होत नाही. तेव्हा आता अद्वैत अगदी कला कला म्हणून तो ओरडत असतो. तेव्हा आता आबा लगेच कलाला फोन करतात. कलाला म्हणतात की सुनबाई, हे बघ अद्वैतची तब्येत अगदी खालावलेली आहे, तू लवकरात लवकर घरी ये. तेव्हा आता कलाला काही सुचत नसतं. कला म्हणते की अद्वैतच्या जीवावर इतकं बेतलं तरीसुद्धा हा हट्टी चांदेकर त्याचा राग सोडायला तयार नाही, त्याचा हट्टीपणा सोडायला तयार नाही. जर त्याने मला मानाने घरामध्ये घ्यायला आला असता तर मी घरात गेले असते. आबा आता कलासमोर हात जोडतात की हे बघ सुनबाई, माझ्या अद्वैतच्या अगदी माझ्या नातवाच्या जीवासाठी तू परत ये. तेव्हा आता
अद्वैतला कलाचे प्रत्येक क्षण आठवत असतात. अद्वैतला हॉस्पिटलमध्ये आणले जाते. अद्वैतला खूप श्वास घ्यायला त्रास होत असतो आणि आता सर्वजण अद्वैत भोवती असतात. डॉक्टर चेक करतात. अद्वैतला शुद्धीवर येण्याचे चान्सेस खूप कमी असतात, कारण जे गोळ्यांचे डोस व्यवस्थित गेले नाही तर त्याचे दुष्परिणाम आता अद्वैतवर दिसून यायला सुरुवात झालेली असते. कलाला आता खूप पश्चाताप येत असतो. कला म्हणते की खरंच मी चांदेकरला सोडून जायला नको होतं. मी खरंच त्याला सोडून गेले आणि त्याची काय ही अवस्था होऊन बसली. तेव्हा आता कलाला सुद्धा खूप वाईट वाटतं. कला अंबाबाईला हात जोडते की हे बघ अंबाबाई, आज मात्र मी माझ्या कुंकवासाठी तुझ्याकडे धावा करत आहे. मला यश दे आणि अद्वैतला लवकरात लवकर बरं होऊन दे. तेव्हा मात्र आता ती अंबाबाईला हात जोडते. तर आता कलाला जी काही जाणीव होत असते ती जाणीव मात्र आता अद्वैतला सुद्धा होत असते. अद्वैत विचार करतो. अद्वैत शुद्धीवर नसताना सुद्धा तो सारखं कलाचे त्याला भास होतात. अद्वैत आता स्वतःला हाच प्रश्न विचारतो की खरेबद्दल मला असं का वाटत असेल. मला तर खरेची माफी मागायची. आपण तिच्याशी खूप चुकीचं वागलो. ती आपल्याला सोडून गेली. आज मात्र आपली जी काही अवस्था झाली आता त्याची जाणीव तर आपल्याला झाली. कला या घरात नाही. कलाचं प्रत्येक आता क्षण पदोपदी आपल्याला आठवतो. त्यामुळे मात्र आता आपण आपली चूक सुधारायला हवी. सोमने सुद्धा आपले डोळे उघडवले. आपण तरीसुद्धा कलाचा विचार केला नाही. कलाला मानाने या घरात घेऊन आलो नाही. आपल्या चांदेकर बिझनेसवर सुद्धा खूप मोठा परिणाम झाला. अद्वैतला सारखं आता तेच आठवत असतं. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की ह्या कला कोण आहे तर त्यांना घाईने घेऊन या. कला लगेच आता पुढे येते. कला आता पुढे आल्यानंतर अद्वैत लगेच आता डोळे उघडून बघतो आणि कलाला समोर बघून त्याला लगेच शुद्ध येते आणि तो कलाला म्हणतो की कला हे बघ, अगं खरे तू मला सोडून जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. कला म्हणते की अद्वैत, अरे तू स्वतःची काळजी व्यवस्थित घेतली नाही का? तू असं कोणते गोळ्यांचे डोस घेत होता? मी तुला सगळं काही वेळेवर सगळं काही व्यवस्थित देत होते. तू स्वतःकडे लक्ष दिलं नाहीस म्हणून बघ आज तुझी काय परिस्थिती झाली. आणि हे बघ अद्वैत, आता तुला स्वतःची काळजी घ्यायची आहे. तू कोणत्या गोळ्या औषधं घेत होता त्याबद्दल मला सांग. तेव्हा आता अद्वैत राहुलकडे बोट दाखवतो. राहुल मला जे काही डोस गोळ्यांचे देत होता अगदी तोच मी घेत होतो. तेव्हा आता कलाला संशय येतो. कला म्हणते की हे बघ, नक्की काहीतरी आहे, कारण राकेट आता जेव्हा तिकडे असतो आणि राकेटने मात्र आता कलाला सांगितलेलं असतं की एकदा जेव्हा सोम आणि अनामिका या दोघांचं लग्न होतं तर राहुल मात्र तुमच्या कपाटाजवळ काहीतरी करत होता. म्हणजे नक्की त्यांच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे. तेव्हा आता कला म्हणते की आता मात्र आपल्याला या घरात राहून बारीक लक्ष ठेवायला हवं. नक्की कोण काय प्लॅन करतं आणि कोण नाही याकडे सगळं काही शोधून काढायला हवे. आता अद्वैतची त्या अगोदर आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ कला, तू मला सोडून जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. एक ना एक दिवस मला माझ्या प्रेमाची जाणीव झाली. कला, तू माझ्यासाठी योग्य आहे. मी चुकलो, मला माफ कर. मी तुला वाटेल तसं बोललो, परंतु तू जसं मी तुझ्याबद्दल अगदी गैरसमज करून घेतले. कला, तू खूप मोठ्या मनाची आहे आणि आपल्या चांदेकर बिझनेसला जे काही तुझ्यामुळे फायदा झाला तर तो फायदा मात्र आता मी नाही विसरू शकत. त्यामुळे कला, या चांदेकरांच्या घरासाठी तुझी अगदी गरज आहे. मनापासून मी आज तुला माझ्या प्रेमाची कबुली देतो. तेव्हा आता अद्वैतने प्रेमाची कबुली दिली हे बघून कलाला इतका आनंद होतो. ती आता अगदी हवेत उड्या मारायला सुरुवात करते, कारण ज्या क्षणाची ती आतुरतेने वाट पाहत होती अगदी तो क्षण अद्वैतने तिच्या समोर बोलून दाखवलेला असतो. आबांना सुद्धा खूप आनंद होतो. आबा म्हणतात की खरंच आज मात्र माझ्या डोळ्याचे पार न फिटलं. माझे कला आणि अद्वैत एकत्र आलो. देवी अंबाबाई, आज मला काही नको, फक्त माझ्या अद्वैत आणि कला या दोघांचा संसार व्यवस्थित चालू ठेव. तेव्हा आता संगीता आणि दिनकर सुद्धा तेथे आलेले असतात. त्यांना बघून आता कला आणि आता अद्वैत एकत्र एकमेकांना कसे सांभाळून घेतात, एकमेकांची आता एकमेकांसाठी काय अवस्था झाली. कलाची सुद्धा आता अद्वैतची ती अवस्था बघून स्वतःचं भान ती हरपून बसलेली असते. हे बघून मात्र आता लगेच डॉक्टर म्हणतात की हे बघा, तुम्हाला आता यापुढे अद्वैत रावांची काळजी घ्यावी लागेल. जे काही हवं नको त्यावर गोळ्या औषधं व्यवस्थित ट्रीटमेंट व्हायला हवी, तरच अद्वैतचं या संकटातून तो वाचू शकतो. नाहीतर जर असंच होत राहिलं तर
मोठ्या संकटात जाऊ शकतो। आज तुम्ही जर आल्या नसत्यात तर अद्वैतवरील हे संकट मात्र खूप जीव बेतावणं झालं असतं। अद्वैतच्या जीवाला धोका होता, त्यामुळे यापुढे तुम्ही त्यांची काळजी घ्या। कला तर खूपच खुश असते। कला आता अद्वैतला म्हणत असते की हे बघ अद्वैत, आता तू किती काही झालं तरी भांडायचं नाही, मी तुला जे सांगेन तेच ऐकत राहायचं। अद्वैत फक्त मान डोलावत राहतो। त्यानंतर मात्र आबांना खूप आनंद होतो। आबा देवीआईचे हात जोडतात, देवीआईला म्हणतात की आता माझ्या अद्वैतची काळजी घे। तेव्हा आता सरोजला खूप राग येत असतो, परंतु आता मात्र कलाने ठरवलेलं असतं की अद्वैतची तर काळजी घ्यायची। आता अद्वैतने मानाने आपल्याला या घरात प्रेमाची कबुली देऊन या घरामध्ये आणलं, त्यामुळे आता आपलं कोणी काही बिघडू शकत नाही। आता मात्र अद्वैतच्या जीवावर कोण उठलेला आहे याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल। तेवढ्यात आता नैना आणि रोहिणी एकमेकींशी बोलत असतात। तर आता नैना म्हणत असते की आता मॉमिनला आपण जो काही प्लॅन केला, अद्वैतला जे काही चुकीचे गोळ्या औषधं देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा तर उलटाच परिणाम आपल्याला दिसून आला। कारण अद्वैत आणि कला तर एकत्र आले, त्यांची ताटातूट होण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करत होतो तर ते प्रयत्न सफल न होता ते दोघे एकत्र आले, त्यामुळे आपला प्लॅन हा फ्लॉप झाला। रोहिणी आता खूपच चिडलेली असते। रोहिणी म्हणते की हो नैना, आता या दोघांना आणखीन एकमेकांपासून दूर करण्यासाठी आपल्याला सरोज वहिनीची मदत घ्यावी लागेल। सरोज वहिनीच आपल्याला यामध्ये मदत करू शकते। कला आता हे सर्व ऐकते। कला आता नैनाकडे येते। नैनाला आता वाटेल तसे सुनावते की अगं नैना, लाज वाटायला हवी होती, तुला बहीण म्हणण्यासाठी सुद्धा मला लाज वाटते। अगं तू बहिणीचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी ह्या थराला जाऊ शकते, मला कधीही असं वाटलं नव्हतं। आणि काय ग, तुला कोणी एवढं वागण्यासाठी सांगितले? अद्वैतच्या जीवाशी तू खेळली। तेव्हा मात्र आता नैना खूप घाबरते। नैना म्हणते की हे मी नाही, राहुल आणि रोहिणी या दोघांनी केलं। तेव्हा मात्र आता कलाला खूप राग येतो। कला म्हणते की आता मात्र लवकरात लवकर तू जे काही केलेलं आहे तर त्या पापाची शिक्षा तुला मिळायला हवी। तू कितीही प्रयत्न कर, परंतु अद्वैतच्या जीवाशी मी तुला खेळून देणार नाही। अगं एक काळ अद्वैत तुझ्यावर प्रेम करत होता, सुद्धा तू अद्वैतला फसवलं आणि अद्वैतला आयुष्यातून उठवलं, आणि तेच म्हणजे मूळ कारण आमच्या संसारात पुढे आलं। तुझ्यामुळे आज मला जे काही तकलीफ आणि त्रास सहन करावा लागला, अद्वैत आणि माझ्या नात्यामध्ये जे काही वेगळा दूरपणा आला, तो सगळं काही तुझ्यामुळे झाले। नैनाताई, अगं मला असं वाटलं होतं की तू बदललीस, परंतु तू कधीही नाही। आज मात्र तुझं खरं रूप सगळ्यांसमोर यायलाच हवं। तेव्हा आता सरोज तेथेच असते। सरोज हे सर्व ऐकते। तेव्हा आता सरोजला ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो। म्हणजे आपण ज्यांच्यावर इतका विश्वास ठेवला तर तेच लोक आपल्या अद्वैतच्या जीवाशी खेळतात। हे कला आता अगदी पुराव्यासहित सरोजसमोर घेऊन येते आणि यात रोहिणी, नैना आणि राहुल कसे एकमेकांना पाठिंबा देतात आणि अद्वैतला आयुष्याशी त्याच्या जीवाशी खेळतात हे जेव्हा आता कला सगळ्यांसमोर पुराव्यासहित आणून देते। कारण कलाला जो काही तो औषधांचा वेगळा डोस आहे तर ती बॉटलसुद्धा सापडलेली असते आणि कला डॉक्टरांना ती बॉटल दाखवते आणि डॉक्टरला विचारते की तुम्ही ही गोळ्या औषधं अद्वैतला द्यायला सांगितली होती का? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की यापैकी हे औषध मी अद्वैतला कधीही देण्यासाठी सांगितलेले नाही आणि अद्वैतला याच गोळ्यांच्या डोसामुळे त्याच्या जीवाशी बेतलं। त्याला अस्थमेचा खूप जास्त त्रास होतोय, तो केवळ आणि केवळ ह्या डिप्रेशनच्या ज्या गोळ्या आहेत तर त्या अद्वैतला कोण देतं? तेव्हा आता कला सर्व काही नैनाकडून कबूल करून घेते। नैना आता फडफड सगळं काही खरं सांगून जाते। रोहिणीला आता नैनाचा खूप राग येत असतो, कारण नैनामुळे आज मात्र आपलं भांडं सर्वांच्या समोर फुटलं। नैना स्वतःला वाचवायला गेली, परंतु आज मात्र चांदेकरांच्या घरातून आपल्यालाच बाहेर जावं लागले आणि अद्वैतने आणि कलाने एकमेकांना प्रेमाची कबुली दिली। आता मात्र आपलं काही खरं नाही। तेव्हा आता राहुलचं खरं रूप समोर आल्यानंतर आता सरोज पुढे येते। सरोज सनकनी एक राहुलच्या कानामागे देऊन रोहिणीला म्हणते की आत्तापर्यंत मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता, त्याची फळ तू ही दिलीस का? माझ्या अद्वैतच्या जीवाशी तू खेळलीस। अगं रोहिणी, तुला लाज वाटायला हवी होती, या घरामध्ये राहतेस आणि येथीलच मुलांच्या जीवाशी तू खेळते, असं वागायला तू नको होतं। अद्वैत तुझा कोणीच लागत नाही का, म्हणून तू अद्वैतचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा आता नैना सर्व काही खरं सांगते। नैनाला आता
काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. संगीता आणि दिनकरसुद्धा तेथेच असतात आणि नैना, तू तर संसार करण्याच्या लायकीचीच नाही, कारण एका बहिणीच्या संसाराशी तू खेळू शकतेस, तर इतकं मोठं पाप तू काय? आत्तापर्यंत खूप पाप केलं. कलाचं प्रत्येक आता सुख हिरावून घेण्याचा तू प्रयत्न केला, परंतु आता मात्र नाही. तुला मात्र या घरात राहण्याचा कोणताही हक्क नाही. आबा म्हणतात की हो नैना, तू या घरचे जे काही हक्क आहे तर ते सगळे राहुलच्या नादाला लागून गमावले. आणि रोहिणी, राहुल, नैना, तुम्ही आत्ताच्या आत्ता या घरातून चालते व्हा. या घरामध्ये तुम्हाला कोणताही हक्क नव्हता, मानाने या घरामध्ये राहत होता, परंतु त्याचा जे काही दुष्परिणाम तुम्ही केले ना, अद्वैतच्या जीवाशी खेळून कला आणि अद्वैत या दोघांना वेगळं करण्याचा तुम्ही कायम प्रयत्न केला, परंतु आता मात्र नाही. आता तुमची खेळ नाही. तेव्हा आता अद्वैत शुद्धीवर आलेला असतो. कलाला खूप आनंद होतो. कला आता देवाला हात जोडते, अंबाबाईला हात जोडून ती अद्वैतला अंगारा वगैरे लावते. अद्वैत लगेच आता कलाला म्हणतो की कला, हे बघ, आता यापुढे तुम्हाला सोडून कुठेही जाऊ नकोस. बघितलंस ना तू गेल्यानंतर माझी काय अवस्था झाली, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा आता कला म्हणते की अरे चांदेकर, मग तू हे अगोदरच बोलायला हवं होतं. मला सांगितलं असतं तुझ्या मनाने, तर मी लगेच तुझ्यासाठी धावत आले असते. कारण अरे, मी सुद्धा तुझ्या प्रेमात अखंड बुडून गेलेले आहे. मी सुद्धा तुझ्यावर अगदी मनापासून एक नवरा म्हणून प्रेम करते, परंतु तू कधीही मला समजून घेतलं नाही. कायम तू माझ्याबरोबर भांडतोय. त्यामुळे तुझ्या मनात आपल्या नात्याला एक जबरदस्तीने ताण ओढ करायला नकोय, म्हणून मी या घरात हक्काने मानाने येत नव्हते. परंतु आज मात्र त्या घरामध्ये येण्याचा मला जो काही हक्क तू दिलास, खरंच कला खूप खुश असते. आणि शेवटी लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या कलाचं चांदेकरांच्या घरामध्ये पुन्हा हक्काने स्वागत होतं. अद्वैत अगदी पूर्णपणे बरा होतो आणि तो सुद्धा कलाला प्रेमाची कबुली देतो. रोहिणी आणि राहुल यांचे खरे चेहरे शेवटी सर्वांच्या समोर येतात आणि त्यांना त्यांच्या पापाची शिक्षासुद्धा मिळते. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय काय होत राहतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.